जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे ना 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 ना. यहाँ पे दाल फ्राई कराते हैं। गणपतीची खूप सुरेख मूर्ती दिसली मला इथं एक. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्येच एक जगदीश्वराचं प्रासाद आहे. कसली भारी मूर्ती आहे. जय जय नारायण नारायण हरी, जय जय नारायण नारायण. मेरी लीला सबस न्यारी न्यारी हरी हरी. जवळपास 2 किलोमीटरचा रस्ता पार केल्यानंतर आपल्यासमोर हा विशाल दरवाजा दिसतो, जो आहे धर्मराज द्वार. पेला द्वारे दान पुण्य करते जाओ. केवल क्रियाओं को त्यागने वाला भी सन्यासी योगी नहीं है. नर्मदा कावेरी संगम झाला, स्नान झालं. त्या संगमाच्या आधीपर्यंत खूप गर्दी होती. पुढं मागं लोक दिसत होते, पण आता पुढं मागं लोकच नाहीत कोणी. खूप मागं लांबवर दिसत आहेत तिकडे लोक, पण त्या व्यतिरिक्त जास्त लोक नाही. गर्दी थोडी कमी झाली. उन्हामुळं का टाईममुळं का कशामुळं काय माहिती, गर्दी थोडी कमी आहे.
नर्मदा कावेरी संगम 2 किलोमीटरवरच आहे. त्याच्या पुढं अजून 4 ते 5 किलोमीटर चालायचं आहे. आणि त्याच्यामुळेच लोक नर्मदा कावेरी संगमावर स्नान करतात आणि तिथूनच रिटर्न जातात, पुढे येतच नाहीत. पण पुढं एक भारी महादेवाचं मंदिर आहे. ते महादेवाचं मंदिर मला पाहायचं आहे. तसं नाही, पण मला ही परिक्रमा पूर्ण करायचीच होती म्हणून मी निघालो आहे. पण मी जे म्हणलो ना, लोकांची गर्दी कमी दिसते, ती ह्याच्यामुळेच असेल की बाबा कुठे एवढ्या परत जा. पुढं संगमावर स्नान केलं की लोक जातात रिटर्न, पुढे येणारे खूप कमी असतील. तीन किलोमीटर, मेनी मोर टू गो. नहीं दिख रहा, नहीं है. हाँ लेके तो आई हूँ. 3400 मीटरवर थोड्याशा पायऱ्या दिसतात, जास्त नाही. 1-2 मिनटाची चढाई आहे फक्त, पण तरी आहे. साडेतीन किलोमीटर, महाकालिका मंदिर अन्नक्षेत्र. पुन्हा एकदा मी आलोय बिबट्या प्रवण क्षेत्रात. ये गजानन महाराज संस्थान शेगाव. गजानन महाराज संस्थानाने तर मला एक ट्रॉमाच दिलाय बाबा वेगळाच. 3600 मीटर 3.6 किलोमीटर. आणि आपण एका विशेष ठिकाणावर आलोय, ते म्हणजे
गौरी सोमनाथ मंदिर. आणि हे मंदिर खूप छान आहे दिसायला. आता बघा, वा, Cara, quem é o Brau Mui? ले आदू तू ले ले रे वो मोटा बीच में अरे आ रहा वो करें आ रहा कुछ ज्यादा ही गौरी सोमनाथ मंदिर. त्याच्यात थोडंसं पुढं आलं 4 पावलं चालून की आपल्याला दिसतो पाताली हनुमान मंदिर, म्हणजेच लेटे हुए हनुमान मंदिर. एक लेटे हुए हनुमान आपण पाहिले प्रयागराजला, दुसरे लेटे हुए हनुमान आपण पाहिले संभाजीनगरला, आणि तिसरे लेटे हुए हनुमान पाहायला चाललो आहे आपण ओंकार पर्वत परिक्रमा, ओंकारेश्वर, पाताली हनुमान. समोर जे दिसतंय ते आहे गौरी सोमनाथ मंदिर, आणि गौरी सोमनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला आहे ओम श्री पाताली हनुमान मंदिर. सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय जय राम. सिया राम जय सिया जय जय सिया राम जय सिया राम, सिया राम जय जय राम, सिया जय सिया राम, सिया. राजराजेश्वरी मंदिराच्या मागे आहे महादेवाची प्रचंड मोठी मूर्ती.
आणि त्यांच्या समोर आहेत आदिशंकराचार्य. श्री राजराजेश्वरी मंदिर. लेट्स गो हिअर. महानर्मदे महानर्मदेचं वाहन मगरमच्छ. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय सिया राम. श्रीयंत्र. शनी महाराज. नवग्रह. यूं ही चला चल रही यूं ही चला चल अपनी हंसी है ये दुनिया. शूज घालून यायला पाहिजे होतं. आलोय चप्पलवर. चालायचंच. श्री राम को देख कर श्री जनक नंदिनी. राम को देख कर श्री जनक नंदिनी. बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. बाग में जा. आय डोंट नो हा सायरन का वाजतोय, पण खाली बऱ्याच ठिकाणी वॉर्निंग साईन बोर्ड्स वाचले होते की जेव्हा नर्मदा नदीचं पाणी वाढतं त्यावेळेस असा सायरन वाजवण्यात येईल. आणि सायरन वाजवल्यावर लवकरात लवकर घाटावरून वर यावं. म्हणजे पुढे डॅम बांधला आहे ना त्यांनी नदीवर. सो
कधी पण नदीचं पाणी कमी जास्त पातळी कमी जास्त होऊ शकते. सो अचानक पाण्याची पातळी वाढली तर असं सायरन वाजवतात वाटतं ते. पण हा नक्की सायरन त्याचाच आहे का नाही तर मला माहीत नाही. पण एखाद्या फॅक्टरीचा वगैरे पण असू शकतो. आता उतरण आली आहे, मग अशी चढण आली होती. आय गेस हाच तो टॉप पॉईंट आहे सगळ्यात पर्वताचा. आता उतरण चालू झाली आहे. सज्जन लोक, त्या पुढे जाणाऱ्या आजी काकू त्यांच्या बाजूने मी चाललो होतो. आणि माझा अचानक म्हणजे आता चढ होता ना थोडासा इथं, हा चढताना मी जोरात श्वास घेत होतो. तर त्या म्हणल्या की अरे बापरे सांस फुल गई बेटी, इनको चॉकलेट दे ना. तर ती होती दीदी, त्या दीदीने मला हे चॉकलेट दिलं. ये आता आलोय आपण चांद सूरज द्वार. चांद सूरज द्वार काय प्रकारे, गणपती बाप्पा. असा छान सूरज. या ठिकाणी बरेच अवशेष दिसत आहेत. या अवशेषांची माहिती आपल्याला फक्त एकच माणूस देऊ शकतो, तो म्हणजे कृष्णा सुतार. आय मिस यू कृष्णा सुतार. तू पाहिजे होतास या ट्रिपला. मागच्या वेळेस संभाजीनगरच्या ट्रिपला खूप मजा आली. येऊ पुन्हा एकदा कधीतरी. जुर्माना बहुत सख्त है.